महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज येते. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या दालनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. अहमदपूर येथील घटना. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना पीक विमा द्या. मागणीसाठी अहमदपूरमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दुपारी 12 वाजता अहमदपूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्याच्या दालनात चक्क निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान वेळेस नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानं हा अनर्थ टळला आहे. मात्र अतिवृष्टी आणि पीक विमा या विषयाला धरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी अहमदपूर तहसील कार्यालयात गेले होते. कार्यालयात मोर्चा घेऊन आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे जी शासनाकडून शेतकऱ्याची जी फजिती होत आहे, जी फसवणूक होत आहे, ती फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे. कारण गोरगरीब शेतकरी हा शेतामध्ये राब कष्ट करून मरतच आहे आणि गावातील काही पुढारी हे शासकीय अधिकाऱ्याला घेऊन अहमदपूरमध्येच त्यांचे पंचनामे हॉटेलमध्ये करीत आहे. तरी ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसण्यासाठी, गोरगरीब शेतकऱ्याला कुठंतरी फायदा मिळण्यासाठी ढाळे गावातील हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहेत. तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जी खोटे पंचनाम्याची जी यादी हे कृषी सहाय्यक तलाठी यांच्या मार्फत झालेली आहे, हे आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे की 72 तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही 72 तासानंतर आम्ही आमरण उपोषण हे तहसीलदार कार्यालयाच्या पुढे आम्ही करणार आहोत. तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजर नव्हते, तरी नायब तहसीलदार मॅडमला आम्ही सर सांगितलेलं आहे. कारण ह्या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे. कारण शेतकरी गोरगरीब हा निव्वळ असा भिकेला पडलेला आहे. तरी गावातील जे पुढारी आहेत, जे कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, यांना हाताशी घेऊन यांची जी अहमदपूरला यांची जी रक्कम 25% 30% बोलली असतील, ते 25% रक्कम देऊन स्वतःचा फायदा करून घेत आहेत. कारण पंचनाम्याची जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे. त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलंच पाणी नसताना रब्बी येते कुठून, आणि ज्यांना पाणी आहे जे राबते त्यांच्या रब्बीच्या शेतामध्ये आज येऊन कुणी पंचनामा करायला तयार नाही. तरी आम्ही इथं सविस्तर पंचनामे दिल्या. शेतकऱ्याची नासडी झाली आहे. नासडी ठिकाणी कुठलाही अधिकारी आला नाही. तरी या 72 तासामध्ये तलाठी आणि कृषी जे सहाय्यक जे कोण अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबनाची कारवाई इथं केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही केलेली आहे. सरकार चारही अधिकाऱ्याचं आम्हाला तोंड देखील माहिती आलेला आहे. गावावर यांची एकही हजेरी नाही. सरपंच कार्यालयाची यांची एकही नोंद नाही. त्याच्यामुळे आम्हाला यांचं कोण आहेत अजिबात काहीच पता नाही गावाला. त्याच्यामुळे हे सगळे फसवणूक ही शासनाने थांबली पाहिजे. अधिकारी येत नाही ना, तलाठी कोणी नाही. आम्हाला गाव पकडाय 40 गाव आहे, 50 गाव आहे, केलं तर ते फोन उचलून नाही आणि फोन सुद्धा उचलायचं तर आम्ही उद्या येतो, परवा येतो, नक्की येतो अशी खोटी माहिती देतो. प्रत्येकाचा आठवड्यातून एक दिवस गावावर असावा. प्रत्येक आठवड्यातून एक दिवस गावावर असावा. असं तुम्ही निवेदनामध्ये तक्रार दिलेली आहे का? तरी पण ह्या यादीची जाहीर चौकशी होऊन नवीन पंचनाम्याची यादी आम्हाला 72 घंट्यामध्ये झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. नाहीतर पूर्ण शेतकऱ्याचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण राहील. हे आमची तहसीलदार ऑफिस आम्ही निवेदन दिलेलं आहे.